मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल। या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान श्रीराम मंदिरातील काम अंतिम टप्प्यात आले असून मंदिरातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। श्रीराम मंदिरातील खांबांवर आकर्षक नक्षीकाम केले जाते। देशातील विविध भागातून आलेल्या निष्णात शिल्पकारांकडून सुंदर असं हे नक्षीकाम केले जात आहे आणि त्याची खास दृश्य न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय। अयोध्या नगरीमधून नेटवर्क 18चं हे महाकव्हरेज श्रीराम मंदिर याची देही याची डोळा फक्त घर बसल्या न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहता येणार आहे। श्रीराम मंदिरातील ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। सुंदर असं नक्षीकाम या भिंतींवर करण्यात आलेलं आहे। देशातील विविध भागातून शिल्पकार इथे आलेले आहेत आणि त्यांनी सुंदर नक्षीकाम या भिंतींवर केलेलं आहे। खांबांवर खास आकर्षक नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतंय। श्रीराम मंदिरातली ही दृश्य अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला दुपारी 12:15 ते 1:15 दरम्यान होणार आहे। या प्राणप्रतिष्ठेवेळेस गर्भगृहात केवळ 5 लोक उपस्थित असणार आहेत। कार्यक्रमाच्या वेळी गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित असतील। नरेंद्र मोदी हेच रामलल्लाच्या प्रतिमेवरून पडदा हटवतील आणि प्राणप्रतिष्ठा पूजनावेळी श्रीरामांच्या मूर्तीला सोन्याचे वस्त्र परिधान केले जातील। या पूजेसाठी आचार्यांची टीम इथे बनवण्यात आलेली आहे आणि पहिल्या दलाचं नेतृत्व स्वामी गोविंद देवगिरी महाराज करणार असून दुसऱ्या दलाचं नेतृत्व शंकराचार्य विजेंद्र सरस्वती करणार असून तिसऱ्या पथकात काशीचे पंडित पूजन अर्चना करतील। और जहाँ तक है भगवान की प्राण प्रतिष्ठा हो जाएगी और जब वो अपने सिंहासन पर विराजमान होंगे उसके पहले तक उनके आँख में पट्टी बंधी रहेगी और जब पूरा कार्य संपन्न हो जाएगा तब पट्टी खोली जाएगी और वो सामने से नहीं, जो मुख्य जजमान हैं प्रधानमंत्री जी वही उस पट्टी को खोलेंगे और वही आईना दिखाएंगे, वही काजल भी लगाएंगे। 3 काम जो बहुत महत्वपूर्ण है। उद्या अयोध्येतील अत्याधुनिक रेल्वे स्थानकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि यापूर्वी संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी रेल्वे स्टेशन परिसरात तैनात आहेत। योगी आदित्यनाथांच्या मागणीनंतर या स्टेशनचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं होतं। यूएई मधील अबुधाबीमध्ये भव्य BAPS हिंदू मंदिर उभारण्यात येत आहे आणि नवीन वर्षात 14 फेब्रुवारीला या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। दरम्यान अबुधाबीतील BAPS मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना पाहता येणार आहेत। बातमीपत्रात आणखीन एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।